रामकृष्ण हरी. काय चाललंय? चूल पेटवली, पाणी पाणी तापायला ठेवले. ह्याच्यावरच पाणी तापवा. काय निबर फळ्या तिकडच्या घालू नका अक्का. पाणी मात्र ह्याच्यावर तापवायचं या धपल्यांवरती. हा घाल अक्का, ते लाकडाला पेटते बघ. ते शेवग्याचं लाकूड आहे काय की कलावती? मग त्याला पेटल का ती लवकर? पेटते ना. आणि त्याच्यावर ही दपल्या घालायच्या. मग आंघोळ्या अजून कुणाच्या झालेल्या नाहीयेत. टाकी भरली का? इथल्या झाडांना थोडं पाणी घाला कलावती. हे झाड हे सदाफुलीचं बघ सुकून गेले काल पाणी नाही घातलं तर. पावसाला तर काय झाले काय माहिती नाही बाबा. काय माहिती बाबा. हा एक दिवस काल तर नुसतं बुसकाटच आलं होतं आई. पण काल तर भुसकट म्हणजे पाऊसच नाही झाला. हो कुठे एवढा पाऊस आहे तेव्हा? काहीच नाही झालेलं. हा ना. लुसू काय रामकृष्ण हरी मंदाई. हा ही पळतच येते लगेच. वता वता पाणी वता. हे कारल्याचा वेल आहे. कारल्याचाच वेल असेल का हे? आणि इकडं जे आहे ते दोडक्याच आहे ना. गवती चहाला पण टाकायला होती थोडं. इथं ठेवू म्हणजे हे असंच फांदीवर चढल. काय करायचं, दोन काळ काशी उभी करायची. हा त्याच्यावर थोडं गचपान केलं ना त्याच्या बरोबर यायला जाते. काय ते खाली लावलं तर चालेल का उपसून? नका नाही येणार. त्याच्यात आपला गवती चहा पण आहे. त्याला काय नाही होत आई. दोडक्याचा पण आले दोडका. हा पानफुटीचं तर लय भारी आले. पान फुटचे लय भारी आले. लय भारी आले. कशात हात घालू नका मंदाई. हा इकडचं सगळं गवत काढून घेतलं परवा. मी इकडं का आले तर तुम्हालाही सूर्यनारायणाचं सगळ्यांना दर्शन व्हावं. मस्त असं संध्याकाळी आपल्याला सूर्यनारायण उगवताना मावळताना दर्शन होतं. खूप छान असं सकाळी तर सूर्याचे किरण पडतात आणि मग इकडं सगळे फिरतो आम्ही. आजकाल खरं सांगते तुम्हाला, व्यायाम म्हणजे उन्हात थोडंसं बसणं ह्याच्यामुळं काय होणार आहे की आपल्या शरीराला बरेचसे आजार होण्यापासून आपण हे होणार आहोत. माझ्यावरून मी सांगते. जसं मला थोडंसं सांगितलं होतं मग मी थोडासा व्यायाम करायला लागले. सकाळी छान असं सूर्याच्या समोर थोडं बसायचं, व्यायाम करायचं. पूर्ण कमी झालं सगळ्या गोष्टी. आता थोडंफार असतंच माणसाला काहीतरी, पाठीत वगैरे दुखतं इकडं तिकडं, पण आपण उभा राहतो, करतो, उचलतो, काही लक्षात राहत नाही. उचलू नका सांगितलं आपल्याला डॉक्टरांनी तरी उचलतो आपण. पण तुम्हाला सकाळचा 1 तास तरी तुमच्यासाठी द्यायचा आहे आणि तो 1 तास तुम्ही तुमच्यासाठी जगायचा आहे. म्हणजे तुम्हाला छान आरोग्य मिळेल. आणि हे 100% आहे. तुम्ही जसं तुम्हाला वेळ देचाल, सकाळी थोडासा व्यायाम स्वतःसाठी करचाल तर तो व्यायाम तुमच्यासाठी खूप लाभदायक आहे. आणि तुम्ही सगळ्यांनी थोडंफार तरी उठायचं सकाळी. मावशीकडं बघा, बाकीच्याकडं बघा. म्हणजे आपल्या चिमणी, पक्षी, कुत्रं, मांजर सकाळी पहाटे 5ला डोळा उघडतं. म्हणजे उघडतं. चिमण्या बिमण्या आपलं सकाळच्याच पर्यंत असतात. हा पण 5ला डोळे उघडतात. पशु पक्ष्यांपासून आहे ते आहेत का नाही बिनरोगी? हा खरंच आहे. त्यांना आहे का काही? काहीच नाही. म्हणजे सकाळी उठणं हीच स्वतःसाठी म्हणतात ना आयुष्य वाढवणं. आणि आजकाल खूप कमी झाले, पण बऱ्याचशा ठिकाणी आता उठतात व्यायाम वगैरे. सकाळची हवा चांगलीच असते. सूर्यनारायणाचं रोज दर्शन होतं आणि घ्यायलाच पाहिजे. बरोबर आहे का ना? कुंभार मॅडम हातात घुसल. हा घुसायचं. ते आजोबा आले ना तर ह्याला मला वाटतं जरा फोडून घ्यावं. थोडे दिवस काढा त्रास, तुम्हाला सगळं जाग्यावर मिळेल. काय नाही उलट आहे, हातपाय चालू पाहिजेत. नाही पण मला वाटतं ना सगळं वरच्यावरी नळ राहावा. एक गरम पाण्याचा नळ, एक गार पाण्याचा नळ. हो ते आता होणारच आपल्या घरामध्ये. होणारच आहे पण थोडासा वेळ आहे. करणार नुसतं बकेट खाली ठेवायचं, गरम पाणी येतंय, लगेच आंघोळ्या करायच्या. काय अक्का?
आ रामकृष्ण हरी आई. उशिरा रामकृष्ण हरी. वरी काय चाललंय? काय रामकृष्ण हरी चालले. म्हातारी आजी कशी आहे? बरी आहे का? बरी आहे. काय झालंय? काय झालं आज? काय नाही लोक कोण? म्हातारी आजीला म्हातारी आजीच्या घरी नेऊन सोडू. कुंभार मॅडम काय करते लग्नीला दिलं ना वर पण ते सगळं आपण करावं लागतं. बरोबर ठीक आहे. थोडस जाते हा घेऊन घरी तिच्या सोडून येते. कुमार मॅडम आज नाराज आहेत बोलणार माझ्यासोबत. होय कवर करायचं ग. आईच्या दादाच्या माग सारखं चालू आहे बाई. काही खरं नाही काय नाही चालू काय आपल्या. त्यांच्या सुनेला केला होता फोन हा तर ते म्हणल्या पायाला लागले माझ्या दवाखान्यातून काहीतरी पायाला केलंय म्हणल्या. गाठ होती पायात काढली हा आणि पाय लय सुजलाय. मला कसं येणं होईल मॅडम म्हणत होत्या मग तुम्ही घेऊन या. म्हटलं घेऊन येतो आम्ही. आता काय करायचं मग हाय का नाही. बघू आता दादा म्हणलाय त्याचं कामाच्या सुट्टीवर आहे सगळं. म्हणला शनिवारी मला आहे शनिवारी तर शनिवारपर्यंत सांभाळा म्हणजे उद्याच जातो. मग आता काय उद्या सकाळी सकाळी घेऊन जातो हाय का नाही. आजच्या दिवस सांभाळा जरा व्यवस्थित. पहिली चांगली राहत होती तसं काय नाही पण आता ती येड्यावानीच करते. सुचतच नाही तिला. आपोआप आंघोळ नेलं ना इकडे मुडकं झाडायचं पाय झाडायचं तिला आंघोळ घातली खाला चौघी व्यवस्थित आंघोळ म्हटलं आपल्याला चांगलं नाही दिसत वाचतो आपल्या आपल्या आंघोळ घाला व्यवस्थित घातली. आजच्या दिवस आज बी घालते आंघोळ व्यवस्थित. हा उद्या तिला तिच्या घरी घेऊन जाते. घालं ना मी असं काही नाही की त्रास द्यायला म्हणून घरी नेणार पण ती बेशुद्धच पडायला लागली हाय का नाही. रात्री जशी झोपावलेली आहे ना तशीच आहे बघा लागली. हलवलं का तिला? टपरी टपरी हालती हालती हो पण उठत वगैरे अजिबात उठतच नाही आणि कुसही बदलीत नाही बघा. म्हणूनच घरी सोडायचे. कारण आपल्या इथं काही झालं केलं त्यांच्या सगळ्यांनाच पुन्हा सगळं आता हे ती करावं पांघरून लागतं. काढून टाकी ना आपल्या मनानेच काढते असे ना. हा, दोन बारे मी घातले एक बारे आकाला घालायला लावले. परत आत सकाळी उठल्याबरोबर चत्रबायला घालायला लावलं. म्हणलं गार पडून आणलं मग लय. आजचे दिवस राव द्यावाला म्हटलं त्याला काय करायचं आई. त्यांनी त्यांच्या घरी व्यवस्थित आता एक तिला घर आहे म्हणून नेऊन सोडणार. हो, बरोबर घर आहे. नसल्यावर काय करायचं मग सांग. काय तर. हा. ठीक आहे पण बघू हा 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 जाऊ आज घेऊन. कुमार मॅडम जरा नाराज झाल्या होत्या मगाशी नेऊन सोडते म्हणल्यावर माझ्याकडे काय करायचं त्रास होईल. करायचं करावंच लागतं इलाज नाही आपल्याला. काय करणार करायचं. मांडू बसून तिने शिरा घातला गुपित घातलं आणि दाजीने. हम्म. आता मी दुपारी चपाती दिली तेवढी खाल्ली तिने पण सुचत नाही तिला काही. हा ना हाताने घेऊन अशी खात होते ना आई. आता खायचं पण सुचत नाही. काल हा ना? सकाळच्या उठले का नाही आता? नाही उठले नाही उठली का? पण थोड्या वेळाने जाते वर. हो कलावती कुठं चालली? तो कलावतीला बघितलीस का? ती बघा तिच्या मोरे का कलावतीच्या पुढं कलावती चालली फुलं आणायला तर कलावतीच्या पुढं जुली. जुली काय लय लांब जात नाही आपल्या घराच्या पुढं जात नाही. इकडे इतका वास यायचा ना पूर्ण ह्या पाण्याचा कारण इकडं ड्रेनेज नाहीये. आता हे पोथ्यामध्ये पावडर ठेवलेलं आहे ग्रामपंचायतमधून आणून. रोहित काय करतो हातामध्ये हँड ग्लोव्ज वगैरे घालतो आणि इकडं सगळीकडे पावडर टाकून देतो म्हणजे घाण वास येणार नाही म्हणून. अडचण खूपच झालेली आहे इकडं. त्याच्यावरती पण ते काय ते लाल पानाचं काय म्हणतात भाजी कसली खातात म्हण बाई बंगाली लोक ती भाजी लाल पानाची देठाची. आपण नाही खात ते भाजी तर त्याला साप जास्त येतात म्हणून सांगत होते काल परवा आल्यावर एक ताई. तरी ते तोडून असं हे केलं होतं छाटून घेतलं होतं बत्तईने सगळं. पावसाचं थोडंसं झालंय म्हणून या गवताचं हे झाले तरी रस्त्याला इकडं तिकडं सगळं हे घराच्या कडेने इकडून पण घराच्या कडेने व्यवस्थित सगळं केले. घुसाचं कमी झालंय आत्ता नाहीतर घुसानी गेल्या वर्षी खूप वेळ लावलं होतं. आता अजिबात घुस नाही आहे का नाही? तिकडं पण नाही आहे घुस. हा घुशीचं बंदच झालं ते घुस नाही तर लेस. ती आपली रानू आली नाही तर लालू आला ती बरोबर जाऊन बिळात घुसतात. हाय का नाही बघते हो. काय करायचं आला लालू. लालूचं नाव घेतलं लालू हाजीर झाला.
सोनचाफ्याला पण कळ्या लागल्यात, इकडं फुलं लागल्यात. गुलाबाचं फुल काय भारी आहे, बघ ना किती भारी वाटते. हा? याला फुलं तर नुसती बोकरणीला वर वर चालले, वर वर म्हणजे वरी चाललाय ना, हा वरी चाललाय. फार शेंडच आल्यात. ते बेलाच्या झाडावर गोकर्णी चढलेली आहे, पण त्याला तसंच तिकडून असं इकडं सोडावं म्हटलं नाही का, वरतून हा असं व्यवस्थित सोडावं म्हटलं. हा. कुंभार मॅडम जरा तुंबूनच बसले आता. ठीक आहे, पण ऐकायला येतं थोडंसं, थोडं बोलल्यानं. हो होय, हा. येतं थोडं थोडं ऐकायला. थोडं थोडं येते. रानू कशाचा वास घेते रानू? एक दोनच फुलं सापडली वाटतं. आईला फुलं आणून देते कलावती सकाळी सकाळी. होय, ही गावरान लिंब आहे, आपल्या दारात आहे. आणि लिंबाचं खरंच एक खूप मोठं म्हणजे म्हणतात वैशिष्ट्य आहे की लिंबाच्या झाडाखाली बसल्यावर सुद्धा तुमच्या अंगातले कितीतरी रोग आणि उष्णता कमी होते म्हणून, आहे का ना. लिंबाच्या झाडाचं लोक घेऊन जातात तिथं आल्यावर, फांटी वगैरे ताई घेऊ का म्हणून शेवग्याची फांटी घेऊन जातात, आहे का नाही. भरपूर लोक नेतात. हां